होते बाळा? अरे चोर आहे साला हा भंडारी. त्या धर्माधिकारींपुढे नांगी टाकली असेल भिकड माणसाने. तो बॅकआउट होणारच होता साला. आकाश शांत हो बाळा. ही काय भाषा वापरतोयस तू? अगं मग काय करणार? याचा उपयोग तर काळीचाही झाला नाही, पण कोर्टाचा आणि आमचा वेळ खाल्ला. आता ही नवीन वकील कोण आले ते बघ ना, ती काय करते ते. ती काय करणार आहे कपाळ? त्या धर्माधिकाऱ्यांच्या दांडग्या अनुभवासमोर भंडारीचं काही चाललं नाही. तेही काय दिवे लावणार आहे? थँक्यू मीरा. आज तू अगदी वेळेवर धावून आलीस माझ्या मदतीला. खरंच आज तू ही केस हातात घेतली नसतीस तर यांनी अजून एक महिनाभर पुढे ढकलली असती. एवढ्यात काय झालं असतं कोणास ठाऊक. नाही, हे सगळं खरं असलं तरी मी खूप लहान तोंडी मोठा घास घेतलाय. कारण आजपर्यंतची ही माझी पहिलीच एवढी मोठी केस असणार आहे. खरं सांगायचं झालं तर ही माझी पहिलीच केस आहे असं तू समज. हे रिस्की आहे. ही रिस्क घेणं मला चालेल, कारण तुझी ही पहिली केस असली तरी तुझ्या आत्मविश्वासाने पुढे आलीस आणि बोललीस ते बघून मला असं वाटतंय आपण ही केस नक्की जिंकू. कोण आहे मीरा पटवर्धन आणि अशी अचानक कशी काय उपटली? तेच तर मला कळत नाहीये. या पोरीचं कधी नावही ऐकलेलं नाही मी. मला वाटलं होतं ऍडव्होकेट भंडारीला मॅनेज केल्यानंतर तो बॅकआउट होईल आणि मग नंतर या केसच्या सुनावणीसाठी मला एखादा महिना मिळेल. तुम्हालाही बराच वेळ मिळेल. हो ना, या एका महिन्यात म्हणून ठार वेळी झाली असती. पण आता केसची सुनावणी उद्याच आहे. अर्थात मला काही तसा फारसा फरक पडत नाही. त्या पोरीबरोबर केस लढणं माझ्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाहीये, पण तरीही आपण सावध राहायला पाहिजे. मला वाटलंच तो मंगेश आणि धर्माधिकारी मिळून काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतील. पण भंडारी तर आपला वकील होता ना, मग तरीही. तो भेकड होताच. याआधी मला केस सोडण्याबाबत म्हणाला होता, पण मीच त्याची समजूत काढली. पण शेवटी त्याला जे करायचं होतं तेच केलं. मला तर काही सुचतच नव्हतं. असं वाटत होतं आता शेवटची आशा पण संपली. पण तेवढ्यात मीरा आली. मीरा? ऍडव्होकेट मीरा पटवर्धन. पण ती तिथे कशी काय? अरे मीरा ही केस सुरुवातीपासून फॉलो करत होती, म्हणून मग वेळ आली तेव्हा तिने ही केस हातात घ्यायची परवानगी मागितली कोर्टाकडे. धर्माधिकाऱ्यांनी मोडता घालायचा प्रयत्न केला, पण तिने त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. शत्रूशी ओळख झाली म्हणजे लढणं खूप सोपं जातं असा आपला एक माझा समज आहे. मी ऍडव्होकेट दुष्यंत धर्माधिकारी. माफ करा, पण शत्रूशी हात मिळवणं म्हणजे अर्धयुद्ध तिकडेच हरणं असा आपला माझा समज आहे. त्यामुळे ही भेट फक्त ओळखीपुरतीच मर्यादित राहिली तर जास्त बरं होईल, नाही का? मी ऍडव्होकेट मीरा पटवर्धन. आय लाईक युअर कॉन्फिडन्स. थँक्यू. पण कॉन्फिडन्सचं कसं असतं? मिठासारखं असतं. पदार्थामध्ये कमी झाला तर पदार्थ अळणी, जास्त झाला तर खारट. तुझ्याकडे कॉन्फिडन्स जरा जास्त आहे. मग कशाला उगाच माझ्या वाटेला जाऊन स्वतःचं तोंड खारट करून घेताय? बोला वकील साहेब. काय मी? बरं ठीक आहे, ठीक आहे. नाही, तुम्ही जसं सांगताय ना तसंच होईल. नाही कुणालाही कळणार नाही. हो ठीक आहे. असं नाटक करतो ना म्हणून या नाटकाने तुझी वाट लागणार, नक्की वाट लागणार.